हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। सुट्टीच्या दिवशी या अनपवित्र काम करा, शिक्षण विभागाला खडसावले, खाजगी संस्थांची बिनविनामौली भरा, आज अंतिम मुदत। याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहूया, पवित्र पोर्टलमधून शिक्षक भरतीसाठी खाजगी शिक्षण संस्थांची बिनविनामौली अडथळा ठरत आहे। बिनविनामौली भरून घेण्यात प्रशासकीयदृष्ट्या शिक्षणाधिकारी कमी पडत असल्याने शिक्षण उपसंचालकांनी व्हीसीमध्ये कान उघडणी केली। सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात या आणि पवित्र पोर्टलचे काम वेळेत करा असे निर्देश देण्यात आले आहे। जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांची शेकडो पदे रिक्त आहेत, त्यावर ऑनलाईन प्रक्रियेतून पदभरती करण्यासाठी शिक्षण विभाग राज्यस्तरावरून प्रयत्न करत आहे। मात्र स्थानिक संस्थाचालक पोर्टलवर रिक्त पदांची बिनविनामौली अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करताना दिसत नाही। संस्थाचालकाकडून कोणत्याही परिस्थितीत बिनविनामौली भरून घेण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी डिसेंबरमध्ये दिले होते। दररोज किमान 5 संस्थांचे रोस्टर तपासून उपसंचालकांच्या लॉग इनमध्ये पाठवण्याचे निर्देश होते, परंतु 31 डिसेंबरची अंतिम मुदत संपल्यावरही या कामावर संस्थाचालकांनी आणि शिक्षणाधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केले। 3 जानेवारी रोजी शिक्षण आयुक्त उपसंचालक यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील हा प्रकार उघड झाला। त्यामुळे शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांनी दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे। कोणत्याही परिस्थितीत 8 जानेवारीपर्यंत शिक्षण संस्थांची बिनविनामौली तपासून पोर्टलवर भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। याबाबत संस्थाचालक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची बाब शिक्षणाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली, परंतु अशा संस्थाचालकावर वेतनेतर अनुदान थांबवून पायबंद घालण्याचा उपाय उपसंचालकांनी सुचवला आहे। आज अंतिम मुदत। शिक्षण संस्थांची बिनविनामौली पवित्र पोर्टलवर अपडेट करण्यासाठी उपसंचालकांनी 8 जानेवारी ही दुसरी अंतिम मुदत दिली आहे। प्रत्यक्षात उपसंचालकांच्या आदेशालाही जिल्ह्यात केराची टोपली दाखवण्यात आली असून रोस्टर अपडेशनची कारवाई थंड बस्त्यातच आहे। रोस्टरसाठी वेगळा कक्ष निर्माण करून सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचे निर्देश असताना रविवारी शिक्षण विभाग बंदच होता। बेरोजगारांची वारंवार निराशा। बिनविनामौली शिक्षण विभागाने तातडीने अद्ययावत करावी, यासाठी भावी शिक्षक व विद्यमान बेरोजगार विद्यार्थी जिल्हा परिषद शिक्षण विभागात हेलपाटे मारत आहेत। या विद्यार्थ्यांना दरवेळेस चुकीची आकडेवारी देऊन संभ्रम वाढवण्याचे काम शिक्षण विभागातील कर्मचारी करत आहेत। अखेर विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली असता आम्ही आमचे काम बरोबर करतो, तुम्ही निघून जा अशा भाषेत बाहेरचा रस्ता दाखवला। या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं की बिनविनामौली भरण्यासाठीचा आज अंतिम दिवस असून आज सर्व काही चित्र स्पष्ट होणार आहे। उद्या आपणाला बिनविनामौली किती जणांनी भरली किंवा काय झालं याची सुद्धा माहिती मिळणार आहे। त्यातच उद्या 9 जानेवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सुद्धा आढावा घेतला जाणार आहे आणि उद्याच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये डायरेक्ट कारवाईचं पत्र मिळणार आहे अशीही माहिती समोर येत आहे। त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत शेवटच्या दिवशी बिनविनामौली पूर्ण करून घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।